नमस्कार, सहारा प्रणाम. सिनेकट्टामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. रोज रोज नवीन सेलिब्रिटींची ओळख आपण या माध्यमातून करून घेत असतो. फक्त लढ म्हणा नावाचा एक नवा चित्रपट आत्ताच प्रदर्शित झालेला आहे आणि रसिकांना तो खूप भावतो आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत सिनेमॅटोग्राफर संजय जाधव. आज आपल्या सिनेकट्टामध्ये आपण संजय जाधव यांच्याशी गप्पा मारणार आहोत. संजयदा, समय मुंबईच्या सिनेकट्टामध्ये तुझं खूप खूप मनापासून स्वागत आणि तुझं अभिनंदन. आणखीन एक तुझा चित्रपट खूप चांगल्या पद्धतीनं फ्लोअरवर आलाय. पण त्याच्याही अगोदर आज या स्टुडिओमध्ये आलायस, कसं वाटतंय? कारण नेहमी कॅमेऱ्याच्या त्या बाजूला वापरणारा तू आज कॅमेऱ्याच्या या बाजूला आहेस. नाही, ऍक्च्युली मला खरं सांगू, मी खूप नर्वस असतो. असं इंटरव्ह्यू वगैरे द्यायचा असेल ना तर खूप नर्वसनेस असतो, कारण सवय नाही आणि मला तिकडे जायला आवडतं ऍक्च्युली. आय एम नॉट व्हेरी कम्फर्टेबल. म्हणजे की आता मला इंटरव्ह्यू द्यायला मजा येईल वगैरे असं मला कधी वाटत नाही. ऍक्च्युली मी खूप नर्वस असतो आणि सतत माझं लक्ष इथेच असतं, काय लाईट्स लावलेत आणि काय प्लेसमेंट झालं असंच असतं. त्यामुळे आता कुठेतरी म्हणाल ना सर तर मी पटकन अच्छा अच्छा. पण तुझं बेस मुळात तू याच्यावाला आहेस, नाटकवाला वगैरे आहेस, म्हणजे तू स्टेज नाटकवाला आहे. म्हणजे मी ऍक्टिंग करायचो. मी 4 चौघी नावाच्या नाटकात सुनील बर्वेची रिप्लेसमेंट म्हणून करायचो. अरे वा. पण वन फाईन डे मी असं ठरवलं की आता बस, आता काहीतरी एक जरा सिरियसली आयुष्याकडे लक्ष देऊया. आणि सो आय गॉट इन टू सिनेमॅटोग्राफी. पण मग हे कसं काय, म्हणजे केमिकल इंजिनियर, मग नाटक आणि मग डायरेक्ट सिनेमॅटोग्राफर? केमिकल इंजिनियर तर कसं आहे ना, केमिकल इंजिनियर म्हणजे माझी आई शिक्षिका आहे आणि मी ज्यावेळी SSC झालं त्याच्यानंतर मला ऍक्च्युली हे सगळं करायचंच नव्हतं, इंजिनिअरिंग वगैरे. पण आईचा इगो खूप हर्ट झाला असता. एका शिक्षिकेचा मुलगा आणि तो या सिने क्षेत्रात तो इंजिनियर किंवा डॉक्टर झाला पाहिजे. मग शेवटी मी ठरवलं की आपण काहीतरी इंजिनिअरिंग तरी करूया. म्हणजे आणि मग इंजिनिअरिंग चालू असतानाच माझं थिएटर वगैरे पण चालू होतं. आणि ज्या दिवशी मी इंजिनियर झालो त्या दिवशी असं आईला सर्टिफिकेट दिलं, आई मुलगा इंजिनियर झाला, आता बस आता मला माझं करू दे. ओके ओके. पण मग नाटक त्याच्याकडे वळलाच आणि चित्रपटांकडे. पण सिनेमॅटोग्राफी हा कसं काय? फ्रँकली सांगायचं ना, म्हणजे ऍक्टिंग खूप मला ऍक्टर व्हायचं होतं. पण वन फाईन डे मी असा चेहरा माझा एक कोणती तरी छोटीशी सिरियल होती, त्याच्यात मी छोटासा रोल केला होता आणि तो मी मॉनिटरवर प्लेबॅकमध्ये बघितला आणि मी माझा चेहरा बघितला आणि मी रिअलाइज केलं की असा चेहरा जर चांगला ऍक्टर वगैरे होऊ शकतो तर गडबड आहे बस. हा चेहरा नाही होऊ शकत, तर आपण आत्ताच ठरवलं पाहिजे. तर आय शुड स्टॉप ऍक्टिंग. आणि त्या दिवशी मी ठरवलं की ऍक्टिंग नाही करायची, पण मला फिल्म इंडस्ट्रीमध्येच काहीतरी करायचं होतं. सो आय स्टार्टेड असिस्टिंग इन डिरेक्शन. कुमार सोनीला मी असिस्ट करायचो आणि ते शूटिंग करत असताना मी बऱ्याच शूटिंग्स, वेगवेगळे पण शूटिंग्स अटेंड करायला लागलो. आणि तेव्हा मी एक रिअलाइज केलं की सेटवर कॅमेरामॅन नावाचा एक पर्सनॅलिटी असते ना, ती ऑलवेज चांगले कपडे घालते, खूप स्टायलिश कपडे घालते. त्या कॅमेरामॅनला एक 10-12 लोक विचारत असतात, तो एक 25 लोकांना ऑर्डर देत असतो आणि डिरेक्टर पण त्याला विचारतो, दादा ओके आहे ना? मला हे आवडलं. मला असं वाटलं की जर फिल्म इंडस्ट्रीत काही करायचं असेल ना तर आपल्याला लोकांनी विचारलं पाहिजे, दादा ओके आहे ना? आणि मग मी म्हणेन की नाही और एक करते, तर सगळे म्हणतील की चला और एक करते, क्योंकि कॅमेरामॅन को ओके नाही. तर म्हटलं की आपण आता सिनेमॅटोग्राफर व्हायचं. देन आय स्टार्टेड टेकिंग इट व्हेरी सिरियसली. म्हणजे मी त्याच्याबद्दल खूप पुस्तकं वाचली, खूप रिडिंग केलं, खूप शूटिंग अटेंड करायचो. म्हणजे मला जवळजवळ 3-3.5 वर्ष तर मला साधे जाण्या येण्याचे पण पैसे मिळत नव्हते. बट आणि त्यावेळी मी ठाण्याला राहायचो. पण आय यूज टू शूट डे नाईट. आय यूज टू शूट. खूप मेहनत केली मी त्यावेळी. आणि एक सिस्टम मध्ये माझ्या सिनेमॅटोग्राफी आली, फोटोग्राफी आली. म्हणजे मला आमच्या सरांनी सांगितलं होतं की कसं आहे ना, सिनेमॅटोग्राफरचं कसं असतं की त्याला झोपेतनं उठवलं ना की त्याला उठवून विचारलं त्याला आणि त्याला विचारलं की सांग 2:08 नंतर कोणता स्टॉप, तर त्याला सांगता आलं पाहिजे. तर हे सिस्टम मध्ये यायला पाहिजे. तुम्ही जर कॅमेरा ठेवल्यानंतर तुमचा ब्लॉक लागला पाहिजे. कॅमेरा ठेवल्यानंतर मग तुम्ही ठरवाल, तर इट्स नॉट देअर इन युअर सिस्टम. तू एका शो मध्ये तू म्हणाला होतास की मी दगडाला पण सुंदर दाखवू शकतो. ते काय होतं, म्हणजे तो कॉन्फिडन्स काय होता? तो कॉन्फिडन्स ऍक्च्युली कसं आहे ना, तो खूप ग्रॅज्युअली आला ऑफकोर्स. म्हणजे हा माझा ओव्हर कॉन्फिडन्स नाही, पण मी रिअलाइज केलं की मी खूप वेगळ्या पद्धतीने चेहऱ्यांकडे बघतो.
आणि मग मला तशा पद्धतीने चेहरे लाईटअप करायला आवडतात. म्हणजे सरळ नाकाचा चेहरा असेल किंवा बसक्या नाकाचा चेहरा असेल किंवा काहींचे डोळे आत असतात किंवा काहींचे कान लांब असतात, काहींचा करेक्ट चिझेल्ड चेहरा असतो. तर प्रत्येक चेहऱ्याला एक वेगवेगळं लाइटिंग करावं लागतं नॉर्मली, सो दॅट फेस लुक्स गुड. आणि असं करत करत मी खूप एक्सपेरिमेंट करत होतो आणि ते करत करत ना मला एक स्वतःला कॉन्फिडन्स आला की येस आय कॅन मेक दिस ऑल्सो ब्युटिफुल. ओके, सो दॅट वॉज द कॉन्फिडन्स आय मीन. पण मग आता सिनेमॅटोग्राफी आणि त्याच्यानंतर डिरेक्टर, म्हणजे असं कधी वाटलं की नाही आता आपण कॅमेरा करत असताना आपण चित्रपटांचं डिरेक्शन पण करू शकतो किंवा कलाकारांना आपण डिरेक्शन पण देऊ शकतो, असं कधी वाटलं? ऍक्च्युली डोंबिवली फास्ट मी केला ना, बरोबर. त्याच्यानंतर मला असं वाटलं की यार आपण पण अशी एक फिल्म बनवायला पाहिजे. निशी कामतने इतकी सुंदर फिल्म बनवली होती आणि त्याच्यानंतर आय थॉट की नाही यार आपल्याला पण असं काहीतरी करता आलं पाहिजे. सो आय स्टार्टेड टेकिंग दॅट सिरियसली. अच्छा. म्हणजे मग त्याच्यानंतर मी चेकमेटचा स्क्रीन प्ले बनवला. तो स्क्रीन प्ले मी जवळ इंडस्ट्रीतल्या प्रत्येक प्रोड्युसरला ऐकवला, पण तो कोणालाच कळला नाही किंवा कोणाला आवडला नाही. अच्छा. आणि मला जसं जसं त्यांना तो आवडत नव्हता ना तसा माझा कॉन्फिडन्स अजून वाढत होता की नाही यार ये तो अच्छा ही वास. आणि समाव ते कुठेतरी क्लिक झालं आणि फायनली चेकमेट हॅपन. पण आता तू जसं मराठीमध्ये काम करतो तसं सिमिलर तू हिंदीमध्येही काम करतोस. मुंबई निर्जांसारखा तू चित्रपट केलेला आहेस. काय फरक जाणवतो? म्हणजे हिंदी आणि मराठी दोन्हीमध्ये काम केलेला माणूस हे सांगू शकतो चांगल्या पद्धतीनं की तुम्ही माझ्या मते बजेटचा फरक जास्त फरक आपण नाही म्हणू शकणार, पण बजेटचा डेफिनेटली फरक असतो आणि त्याच्यामुळे घडत जाणारे आजूबाजूचे बदल आहेत ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं आम्ही मुंबईमध्ये आपलं डोंबिवली फास्ट करत होतो, तर डोंबिवली फास्टचा जो फ्लोरा फाउंटनचा सिक्वेन्स आहे संदीप कुलकर्णीचा, तो मी जवळजवळ एक 25 लाईट्समध्ये तो अख्खा फ्लोरा फाउंटन लाईट अप केलं होतं. क्या बात. ओके. आणि तोच सिक्वेन्स जेव्हा आम्ही तमिळ फिल्म केली डोंबिवली फास्ट तर त्यावेळी बजेट्स वर व्हेरी हाय. ओके. सो तोच सिक्वेन्स मी चेन्नईच्या तिकडचा फ्लोरा फाउंटन सदृश जो लोकेशन होतं त्या लोकेशनला मी जवळजवळ एक 700 लाईट्स आणि 25 जनरेटर्स, अरे बापरे, ह्या पद्धतीने शूट केलं. सो अकॉर्डिंगली द एंटायर स्केल चेंज. संजय जाधव आपल्या बरोबर आहेत आणि आपण त्याच्याशी गप्पा मारतो आहोत. खरं तर खूप चांगल्या पद्धतीनं त्याने जे काही चित्रपट दिले, चेकमेट असेल किंवा रिंगारंगासारखा चित्रपट आहे. आता फक्त लढ म्हणा हा चित्रपट फ्लोअरवर आलेला आहे, लोकांना तो आवडतो आहे आणि मराठीतला पहिला ऍक्शन पॅक्ड असा असणारा हा चित्रपट आहे. मी त्याच्या संदर्भात संजय जाधवांशी बोलणार आहे, पण तत्पूर्वी घेऊया सिनेकट्टामध्ये एक छोटीशी विश्रांती.